नमस्कार. आज आपण इयत्ता 9वी विषय भूगोल यामध्ये प्रकरण 4 बाह्य प्रक्रिया भाग 2 यांची ओळख करून घेणार आहोत. तर कारकाचे अपक्षरण व वहन व संचयन कार्य म्हणजेच वाहते पाणी म्हणजेच नदी, हिमनदी, वारा, सागरी लाटा व भूजल ही कारके अपक्षरण, वहन व संचयन ही कार्य करतात. कारकाच्या या कार्यामुळे भूपृष्ठात सतत बदल घडून येतात व नवनवीन रूपे तयार होतात. तर आपण आजच्या तासाला नदी आणि हिमनदी यांचे अपक्षरण म्हणजे खनन, वहन व संचयन कार्य यांची माहिती करून घेणार आहोत. नदीचे कार्य व भूरूपे. नैसर्गिकरित्या एकत्रित झालेला पाण्याचा ओघ गुरुत्वाकर्षण शक्तीच्या प्रभावामुळे भूपृष्ठावर उताराच्या दिशेने वाहू लागतो व स्वतःचा मार्ग आखत जातो. याला जलप्रवाह असे म्हणतात. असे अनेक जलप्रवाह एकत्र येऊन नदीची निर्मिती होते. भूप्रदेशाचा उतार, खडकांचा प्रकार, नदीतून वाहणाऱ्या पाण्याचे प्रमाण व वेग, प्रवाहाची उंची व नदीतील गाळाचे प्रमाण इत्यादी घटकावर नदीचे खनन, वहन व संचयन कार्य अवलंबून असते. तर अशा या नदीचे खनन कार्य. नदीचे खनन कार्य म्हणजे नदी वाहत असताना तिच्यामुळे होणारी भूपृष्ठाची झीज होय. नदीचा उगम समुद्र सपाटीपासून खूप उंचावर होतो. नदी उगम पावते त्या प्रदेशात ती खूप वेगाने वाहते, त्यामुळे तिची झीज करण्याची शक्ती जास्त असते. नदीच्या वेगवान प्रवाहामुळे व तिच्यातील रेती, दगडगोटे यामुळे तसेच तिला येऊन मिळणाऱ्या अनेक उपप्रवाहामुळे नदीच्या तळाचे व काठाचे खनन होते, म्हणजे ते खोदले जातात आणि यामुळे घळई, व्ही आकाराची दरी, धबधबा व कुंभगर्ता इत्यादी भूरूपे तयार होतात. यामध्ये नदीचे खनन कार्य यामध्ये आहे घळई. तर उगमापासून नदीचा प्रवाह जसा सुरू होतो तेथून ती अपक्षरणाचे कार्य सुरू करते. पर्वतीय प्रदेशात नदीचा वेग जास्त असतो. येथे काठापेक्षा तळाचे खनन जास्त होते, त्यामुळे तीव्र उताराचे काठ व अरुंद तळ असलेली घळई निर्माण होते. उदाहरणार्थ असे भारतामध्ये उल्हास नदीची घळई, नर्मदा नदीची घळई व वैतरणा नदीची घळई ही घळईची उत्कृष्ट उदाहरणे आहेत. यानंतर नदीचे खनन कार्य. यामध्ये व्ही आकाराची दरी. नदीच्या प्रवाहात कालांतराने पाण्याबरोबर गाळाचे प्रमाण वाढते. गाळाचे वहन करण्यात नदीची अधिक शक्ती खर्ची पडते. परिणामी तळभागाचे खनन कमी होते. मात्र काठावर तसेच दरीच्या उतारावर खनन जास्त होते. उताराचा भाग खननामुळे मागे सरकला जातो. यामुळे नदीचे उभट तट रुंदावून दरीला व्ही आकाराचा आकार प्राप्त होतो. या दऱ्यांना व्ही आकाराची दरी असे म्हणतात. या आकृतीत आपल्याला व्ही आकाराची दरी दिसते. यानंतर आहे नदीचे खनन कार्य धबधबा. बऱ्याच वेळा डोंगर प्रदेशातील कड्यावरून पाणी वाहते. उतारावरून ते वेगाने खाली पडते आणि खडकाचे खनन करते. त्या ठिकाणी सामान्यतः धबधब्याची निर्मिती होते. जेव्हा नदी आलटून पालटून कठीण व मृदू खडकाच्या उतारावरून वाहते
तेथे कठीण खडकापेक्षा मृदू खडकाची झीज लवकर होते व नदीच्या पात्राच्या उंचात फरक होऊन धावत्या व धबधबे तयार होतात. शरावती नदीवरील जोग, चंबळ नदीवरील छुलिया आणि महाबळेश्वर येथे वेण्णा धबधब्याची काही उदाहरणे आहेत. खडकावर सतत वेगाने खाली पडणाऱ्या पाण्याच्या ओघामुळे धबधब्याच्या तळाशी खळग्यांची निर्मिती होते, ज्यास प्रपातगर्ता असे म्हणतात. हे शरावती, चंबळ आणि महाबळेश्वरने कशी धबधबे तयार केलेले आहेत हे इथे आकृतीच्या साहाय्याने पहा. यानंतर आहे नदीचे खनन कार्य कुंभगर्ता. जेव्हा नदीतील पात्रातील खडक संरचना कमकुवत असतात किंवा नदी पात्रात खडकामध्ये जोड असतात, तेथे प्रवाहासोबत वाहत आलेले दगड अडकतात. नदीच्या प्रवाहामुळे एकाच ठिकाणी वर्तुळाकार दिशेने दगड फिरू लागतात. अशा ठिकाणी वेधून प्रक्रियेतून खळग्याची निर्मिती होते. अशा खळग्यांना कुंभगर्ता किंवा रांजण खळगा असे म्हणतात. खळग्याचा व्यास व खोली काही सेंटीमीटर ते अनेक मीटरच्या कक्षेत असू शकतो. अहमदनगर जिल्ह्यातील निघोज येथे कुकडी नदी आणि पुणे जिल्ह्यातील बेगडेवाडीजवळील इंद्रायणी नदीत मोठ्या कुंभगर्ता पाहावयास मिळतात. या प्रक्रियेत नदीपात्रातील दगडगोटे आणि खडे हे बऱ्याचदा गोलाकार बनतात. या प्रक्रियेत सन्निघर्षण असे म्हणतात. यानंतर आहे नदीचे वहन व संचयन म्हणजे निक्षेपण कार्य. तर अपक्षरण क्रियेमुळे तयार झालेला गाळ नदीच्या प्रवाहातून वाहून गेला जातो. नदी जमिनीचा उतार मंद उतार हा झाल्यास नदीच्या प्रवाहाची गती मंद होते. परिणामी नदीची गाळ वाहून नेण्याची क्षमता मंदावते. अशा ठिकाणी गाळ साचण्यास सुरुवात होते. या गाळ साचण्याच्या क्रियेस संचयन किंवा निक्षेपण असे म्हणतात. नदीच्या या वहन निक्षेपण कार्यामुळे खालील प्रमुख भूरूपे निर्मिती होते. 1. पंखाकृती मैदाने. 2. नदीची नागमोडी वळणे. 3. नालाकृती सरोवरे. 4. पूरतट व पूर मैदाने आणि 5. त्रिभुज प्रदेश. तर पाहूया या भूरूपांची आपण सविस्तर माहिती. पंखाकृती मैदाने. नदी डोंगराळ किंवा पर्वतीय प्रदेशात उगम पावते. तेथून ती कमी उताराच्या प्रदेशात वाहत येते. नदी पर्वताच्या पायथ्यापर्यंत वाहत असल्यानंतर उतारात बदल झाल्याने नदीतील भरड गाळाचे संचयन पर्वताच्या पायथ्याशी होते. त्रिकोणी आकारात होणाऱ्या या संचयनातून पंखाकृती मैदाने तयार होतात. पंखाकृती मैदानाची जरा सविस्तर माहिती घेऊ. पर्वतीय प्रदेशात वाहणारी नदी जेव्हा मैदानी प्रदेशात प्रवेश करते तेव्हा तिचा वेग एकदम कमी होतो. त्यामुळे नदीने वाहून आणलेला भरड गाळ म्हणजेच अवसाद तिच्या पात्रात साचतो. हे संचयन एखाद्या पंखासारखे दिसते म्हणून यास पंखाकृती मैदान असे म्हणतात. चित्रात तुम्हाला हे दिसत आहे. निशुल्क प्रदेशात अशी मैदाने पाहाव्यास मिळतात. हिमालयाच्या पायथ्याशी विशेषतः शिवालिका रांगा सोडून नद्या उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात येतात. तेथे विशेष करून अशी मैदाने आहेत. उदाहरणार्थ कोसी नदीने केलेले पंखाकृती मैदान. यानंतर आहे नदीचे नागमोडी वळण. नदीने मैदानी प्रदेशात प्रवेश केल्यानंतर मंद उतारामुळे नदीचा वेग कमी होतो व नदीची वहन क्षमता कमी झाल्यामुळे ती संतपणे वाहू लागते. अशा वेळी लहानशा उंचवट्यामुळे किंवा अडथळ्यामुळे देखील तिच्या प्रवाहाची दिशा बदलते. अशा तऱ्हेने वेग कमी झाल्याने नागमोडी वळणे घेत घेत नदीचा प्रवाह पुढे जात असतो. ज्या बाजूकडे नदीचा प्रवाह वळतो त्या बाह्य वळणावर अपक्षरण अधिक घडते, तर वळणाच्या आतील बाजूस संचयनाचे कार्य घडते.
वारंवार घडणाऱ्या या क्रियेमुळे नदी वळण घेत वाहते. अशा प्रकारे निर्माण झालेल्या वळणाला नदी ते नागमोडी वळण असे म्हणतात. यानंतर आहे नालाकृती सरोवरे. मंद उताराच्या मैदानी प्रदेशात नदीची नागमोडी वळणे पुढे अतिशय तीव्र झाल्यास दोन वळणाचा भाग खूप जवळ येतो. परिणामी पूरस्थितीत नदी नागमोडी वळण सोडून कमी अंतराचा सरळ मार्ग अनुसरते. त्यामुळे असे नागमोडी वळण मुख्य प्रवाह पात्रापासून वेगळे होते. त्याला नालाकृती आकार प्राप्त होतो. अशा भूरूपास नालाकृती सरोवर म्हणतात. उत्तर भारतीय मैदानात प्रदेशात गंगा व तिच्या उपनद्यांनी अशी असंख्य नालाकृती सरोवरे निर्माण केली आहेत. आसाम राज्यातही ब्रह्मपुत्रा नदीमुळे अशी अनेक सरोवरे तयार झाली आहेत. जे गोल आकार लाल रंगाने आपल्याला दिसते ते अशी सरोवरे तयार झालेली आपल्याला नालाकृतीमध्ये सरोवरामध्ये दिसतात. यानंतर आहे पूर तट व पूर मैदाने. नदी समुद्राजवळ पोचेपर्यंत तिचे पात्र रुंद होते व तिचा वेग खूप कमी होतो. कारण नदी आपल्या उगमापासून आपल्या बरोबर भरपूर गाळ घेऊन येते. संचयन म्हणजे निक्षेपण क्रियेमुळे नदीच्या काठावर पूर मैदान व पूर तट तयार होतात. पुराच्या वेळी नदीतील बारीक गाळ काठापासून दूरवर वाहून नेला जातो, तर भरडगाळ काठावर निक्षेपित केला जातो. नदीच्या दोन्ही बाजूंना गाळ साचून पूर मैदाने तयार होतात. काठालगत साचणाऱ्या भरड गाळामुळे तेथील उंची वाढत जाते व त्यामुळे नदीच्या काठावर पात्राला समांतर असे तट तयार होतात. त्यांना पूरतट असे म्हणतात. नदीतील गाळाचे संचयन होण्यासाठी नदीची लांबी, त्या नदीत असलेले पाण्याचे प्रमाण, नदीतील गाळाचे प्रमाण आणि भूपृष्ठाचा व नदीचा उतार इत्यादी घटक महत्त्वाचे ठरतात. अशा प्रकारे गाळाचे संचयन झाल्यामुळे नदी पात्राच्या आजूबाजूस पूर तट व पूर मैदान तयार होतात. या गंगा नदीच्या पूर क्षेत्रात असे पूर तट व पूर मैदाने तयार झालेली आहेत. आकृतीमध्ये आपल्याला हे दिसते, याचे निरीक्षण करा. यानंतर आहे ते म्हणजे त्रिभुज प्रदेश. नदी समुद्रास मिळताना तिच्या प्रवाहाला सागरी लाटांचा विरोध होतो व नदीच्या मुखाशी तिने वाहून आणलेल्या गाळाचे संचयन म्हणजेच निक्षेपण होते. त्यामुळे नदी प्रवाहात अडथळा निर्माण होऊन मुख्य प्रवाहाला फाटे फुटतात व नदी अनेक शाखांनी समुद्रास मिळते. अशा शाखांना वितरिका असे म्हणतात. अशा संचयनामुळे किंवा निक्षेपणामुळे गाळाचे त्रिकोणाकृती प्रदेश निर्माण होतात, म्हणून त्यांना त्रिभुज प्रदेश म्हणतात. भारतात गंगा, महानदी, गोदावरी, कृष्णा व कावेरी या नद्यांनी त्याच्या मुखाजवळ त्रिभुज प्रदेशाची निर्मिती केलेली आहे. तर अशा प्रकारे आज आपण बाह्य प्रक्रिया भाग 2 यामध्ये वाहते पाणी म्हणजे नदी, या नदीचे कार्य व भूरूपे, नदीचे खनन कार्य, या नदीच्या खनन कार्यामुळे वेगवेगळी भूरूपे कोणती तयार होतात ते पाहिली. तसेच नदीचे वहन कार्य आणि संचयन कार्यामुळे कोणकोणती भूरूपे तयार होतात ते आपण पाहिलेले आहे. अशा प्रकारे आज आपण हा घटक पाहिला. धन्यवाद.